शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मारकाचा पहिला टप्पा जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि पहिल्या टप्प्याची माहिती उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई यांनी खरं तर पहिल्या टप्प्याची माहिती दिली आणि कशा पद्धतीने हा पहिला टप्पा आहे याचं काम कशा पद्धतीने करण्यात आले याविषयीची संपूर्ण इत्थंभूत माहिती जी आहे ती या तिन्ही नेत्यांकडून देताना सर्व पत्रकार परिषदेमध्ये देताना पाहायला मिळाली। त्यानंतर त्यांनी संपूर्ण या स्मारकाचा हेरिटेज वॉक देखील केलेल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं। परंतु आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे स्मारक आहे आपल्या समोर जो जुना महापौर बंगला दिसतो, ह्या महापौर बंगल्याचं खरं तर जतन करून हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक जे आहे ते स्मारक बनवण्यात आलं होतं आणि यामध्ये खाली 3 फ्लोअर खाली जवळपास 3 फ्लोअर खाली जे आहे ते या स्मारकाची संपूर्ण माहिती असणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांची जुनी भाषणं, त्याच पद्धतीने जुनी काही कात्रणं असतील ती कात्रणं देखील या ठिकाणी लावण्यात येणार आहेत आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे की कोणाकडे ही जुनी कात्रणं किंवा जुनी भाषणं, जुने फोटोज, जुने कटआउट्स जे काही असतील ते आणून द्यावे किंवा आम्हाला संपर्क करावा अशी उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हे स्मारक असेल। सुरुवातीला जी गॅलरी आहे ती गॅलरी झाल्यानंतर इमारतीच्या स्वरूपामध्ये जे आहे ते काही या ठिकाणी दालनं करण्यात आलेली आहेत आणि दालनाच्या माध्यमातून विविध बाळासाहेब ठाकरेंची भाषणं आपल्याला ऐकायला मिळतील। त्याचसोबतच काही पेपर्सचे कटआउट जे आहेत ते कटआउट्स या ठिकाणी पाहायला मिळतील। बाळासाहेब ठाकरे खरं तर व्यंगचित्रामुळे खरं तर त्यांची एक वेगळी ओळख होती। त्या व्यंगचित्रांमधून देखील या ठिकाणी त्याचं व्यंगचित्रांचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न यामधून केला जाणार आहे आणि आपण पाहू शकतो की ह्या वेगवेगळी दालनं 1 ते 6 क्रमांकाची दालनं जी आहे ती दालनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अत्यंत अत्याधुनिक सुविधांचं हे स्मारक जे आहे ते बनवण्याचा खरं तर प्रयत्न MMRDA आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सुरू होता। तत्कालीन युती सरकारच्या काळामध्ये खरं तर या स्मारकाची घोषणा झाली होती, परंतु त्यानंतर 2021 साली या स्मारकाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि या भूमिपूजनानंतर अत्यंत 3 ते 4 वर्षामध्ये खरं तर संपूर्ण काम जे आहे तेच काम करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो की आपण पहिल्या दालनामध्ये पोहोचलेलो आहे आणि या पहिल्या दालनामध्ये अजूनपर्यंत फक्त बांधकामाचं काम जे आहे ते बांधकामाचं काम पूर्ण झाल्याचं MMRDAच्या वतीने आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिलेली आहे। परंतु दुसरा फेज जो आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की बाळासाहेब ठाकरे यांचं भाषणं असतील किंवा बाळासाहेब ठाकरे यांची लेखनाच्या माध्यमातून जे काही त्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या किंवा त्यांनी जे काही व्यंगचित्र काढली होती त्या व्यंगचित्र जे आहे ते ह्या विविध गाळ्यांमध्ये दालनांमध्ये लावण्यात येणार आहेत आणि त्यांचं बांधकाम आपण पाहतोय की बांधकाम पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतो की दालनं जरी तयार करण्यात आली असली तरी देखील एक विशिष्ट प्रकारची लाईट जी आहे ती लाईट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आदित्य ठाकरे यांनी देखील माहिती दिली होती की नॅचरल म्हणजेच नैसर्गिक लाईट या संपूर्ण आतमध्ये कशा पद्धतीने वाटेल याची आम्हाला जास्त गरज होती आणि त्या दृष्टीने जे आहे ती तयारी करण्यात आल्याचं पाहायला मिळतोय। आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे दरवाजे आहेत हे दरवाजे देखील कशा पद्धतीने तयार करण्यात आले, तर आपण पाहतोय की हे दरवाजे आहेत ते अशा पद्धतीने दालनाचे वेगवेगळे दरवाजे करण्यात आलेले आहेत आणि लोक किंवा शिवसैनिक असतील, महाराष्ट्रातील लोक असतील, ती लोक पाहायला आल्यानंतर त्यांना माहिती देण्यासाठी देखील या ठिकाणी काही लोक असतील अशी देखील माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली। त्याचसोबतच जे बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं असतील ही पहिल्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणांपासून ते जिथे जिथे बाळासाहेब ठाकरे भाषणांना गेले होते, जिथे जिथे बाळासाहेब ठाकरेंनी भाषणं केली ती भाषणं ऐकण्यासाठी या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। हेडफोनच्या माध्यमातून जे आहे ती आपल्याला भाषणं ऐकायला मिळतील अशी माहिती आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे। पहिल्या फेजमध्ये खरं तर सर्व बांधकामाचं काम होतं आणि हे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे, परंतु दुसरा फेज लवकरात लवकर करण्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे की काही बाळासाहेब ठाकरेंचे फोटोज किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या काही आठवणी असतील अशा आठवणी ज्या आहेत त्या आणून देण्यात याव्या असं आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे। आणि आपण पाहू शकतो की अत्यंत अत्याधुनिक सुविधा सुसज्ज असं स्मारक जो आहे ते या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केला जातोय। जुना महापौर बंगला जो आहे तो या ठिकाणी जुना महापौर बंगल्याच्या ठिकाणी खरं तर हे स्मारक बनवण्यात येतं आणि मोठी आव्हानं पार करून पहिला फेजचा पूर्ण टप्पा जो आहे ते पहिल्या फेजचं पूर्ण बांधकाम जे आहे ते बांधकाम या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय आणि दुसऱ्या फेजचं काम सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर ह्या स्मारकाचं लोकार्पण करण्याचा उद्देश जो आहे तो हा संपूर्ण उद्धव ठाकरे यांचा आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। लोकार्पण कोण करू शकतं याबद्दल अजून त्यांनी माहिती दिलेली नाही, परंतु दुसऱ्या फेजमध्ये काही बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं असतील, फोटो असतील किंवा त्यांच्या काही आठवणी असतील, या आठवणी खरं तर गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे आणि त्या आठवणीच या स्मारकामध्ये लावणार आहेत। खरं तर एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की स्मारक म्हटलं की मोठा एखादा पुतळा येतो, तर या ठिकाणी पुतळा लावण्यात
येणार आहे की नाही याबद्दल अजून तरी उद्धव ठाकरे यांनी माहिती दिलेली नाही, कारण की त्यांचं म्हणणं होतं की ठिकठिकाणी पुतळे होतात परंतु आठवणी, नेत्याविषयीच्या आठवणी असतात त्या आठवणी कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही, त्याच्यामुळे एक वेगळं स्मारक बाळासाहेबांचं असावं असं त्यांचा उद्देश होता. आणि तो उद्देश आता खरं तर पूर्ण होतो का नाही हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की पहिल्या टप्प्यातलं काम झालेलं आहे. दुसरा टप्पा सुरू होत असताना बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांना जे शताब्दी वर्ष आहे 2026, या शताब्दी वर्षामध्ये आमचा उद्देश आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक लोकांच्या सेवेमध्ये येईल असा उद्देश सुभाष देसाई यांनी बोलून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे कशा पद्धतीने पुढे काम सुरू राहतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन कृष्णासह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.